तेजू, तुझ्या मनावरचं सगळं वजन आज हलकं करून घेतो. तुझ्या बरोबर आणि तुझ्या लेकींबरोबर जे काय घडलं त्यामुळे तुला वाईट वाटणं साहजिक आहे. त्यामुळे तू तू मोकळी हो. जेवढं रडता येईल ना तेवढं रडून घ्या. पण आजचं शेवटचं, इथनं पुढं माझ्या बहिणीच्या डोळ्यात मला पाणी अजिबात दिसलं नाही पाहिजे. कारण हे जे काय झालं ह्याच्यात तुझी चूक काहीच नाही. पण दादा याची शिक्षा तर मलाच मिळाली ना. संसार तर माझाच तुटला ना. आपण या सगळ्याला तू जबाबदार आहेस का? तू काय केलंयस का? अगं तू तर सगळं सावरून घेत होतीस की. ती माणसं नालायक माणसं निघाली, राक्षस माणसं निघाली, त्याच्यात तुझी काय चूक आहे का? हे बघ, त्याची वाईट वाटून घ्यायची अजिबात गरज नाही तुला. आणि मान खाली घालून जगायची तर अजिबात गरज नाही. अगं अख्ख्या गावातून तुला मी वाजत गाजत मिरवत कशासाठी आणलं मी तर? हेच दाखवून द्यायला की आमच्या नजरेत तुला काल पण मान होता, आज बी आहे आणि कायम असेल. दादा पण माझ्या पुढे आणि माझ्या लेकींच्या पुढे अख्खं आयुष्य पडलं. अगं मग ते असं पण सुंदर करता येईलच की. तेजू, त्या घरात तुझ्या लेकींच्या जीवाला धोका होता. अगं जिथं मुलींना मुलांच्या नजरेत कमी लेखलं जातं, जिथं नवरा आपल्या बायकोच्या मनाचा विचार करत नाही, तिथं तुला आणि तुझ्या लेकींना सुख मिळालं असतं का सांग बरं? हे बघ, मला माहिती आहे हे जे काय झालं त्यामुळे तू नाराज आहेस. पण आज रडताना ह्यो जो पदर तू तुझ्या डोळ्यांना लावतेस ना, ह्योच पदर कमरेला खोचून तुला उद्यापासून तुझ्या लेकींचा सांभाळ करायचा आहे. उद्यापासून नवीन सुरुवात करायची, लक्षात ठेव. आणि या प्रवासात तुझा भाऊ तुझ्या सोबत आहे. काय काळजी करू नको तू. हे बघ, मन हलकं करायची प्रत्येकाला गरज असते, म्हणून तर मी तुला रडू देईन. पण हे आजचं शेवटचं, उद्यापासून माझ्या बहिणीच्या चेहऱ्यावर मला हसूच दिसलं पाहिजे. चला हसा भाऊ, चला चला हसा हसा. बघ, हसणार कसली भारी दिसते तू. हा, चला आतमध्ये जायला लागेल आपल्याला. आता गेलो नाही ना, तुझ्या लेकी आपल्याला हाका मारतील, ते भी रडून.